नमस्कार सर. आपण आता दानापूर या गावामध्ये एका मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहे आणि हे शेतकरी आहे श्री सुरेश दामदर. यांचा अनुभव जो आहे निक्को प्लस मिडोरीचा ते तुम्हाला ते सांगतील. नमस्कार. आमचे याच्यामध्ये व्हायरसचे प्रमाण वाढले होते 15 दिवसानंतर लागवण झाल्यानंतर. तर मग मी साहेबांना फोन केला, महात्मे साहेबांना, की बा साहेब म्हटलं माझ्या याच्यामध्ये सर भयानक व्हायरसचं प्रमाण आहे. साहेबांनी मला विचारलं किती आहे काय आहे प्रमाण. मी सांगितलं साहेब मी तिसऱ्या रोजी 70 झाड 80 झाड उपटत आहे. मग बाप खूप आहे ना, क्षेत्रफळ किती आहे? मी म्हटलं 1.5 एकर. मग 1.5 एकरांनी एवढे झाडांनीच व्हायला पाहिजे, पूर्ण प्लॉट खलास होऊन जाईल. तर बरं म्हणत मी येतो म्हणत तुम्हाला औषध देतो फवारणीसाठी. तर नंतर साहेबांना मला निक्कोन मिडोरीचा डेमो दिला या 12 तासाईवर. नंतर मी फवारणी केली साहेबाला देखत आणि त्या 12 तासांमध्ये वापस चौथ्या दिवशी मी व्हायरसचे झाडं काढले. तर या 12 तासांनी 11 की 12 झाडं निघालते. बाकीच्या 18 तासांनी 35 झाडं निघालते. 35च्या वर पण 35 कमीत कमी. मग साहेबाला मी सांगितलं साहेब इकडे भरपूर व्हायरसचे झाडं आहेत, तर इकडे आपल्यात कमी निघाले चौथ्या दिवशी. तर साहेबांनी सांगितलं पण तरी तुम्ही 10व्या दिवशी फवारा मारा. विचार लागलं तुम्ही तुमचा राहिला त्याच्यावर मारून घ्या, तुम्ही औषध दिलेली आहे. तर मग मी याच्यावर फवारणी मारून घेतली. नंतर 10व्या दिवशी स्प्रे घेतला या 12 तासाईवर. तर मला भरपूर चांगल्या प्रमाणात रिझल्ट आले आणि आता व्हायरसचे झाडं काहीच नाही सारखेच आहेत, नगण्यासारखे. गावामध्ये व्हायरसचं प्रमाण कसं आहे? अरे बापरे बेकार आहे. अच्छा, 40-30% सर झाडं गेलेले आहेत व्हायरसचे. तुमची पहिली फवारणी झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट बघितले लोकांनी, तर मग आपण 3-4 प्लॉट अजून आपण व्हिजिट केले होते. तर त्यांनाही कसे आले रिझल्ट? त्यांनाही चांगले आले. ओके. तर कोरम क्रॉप सायन्सेसची जी उत्पादनं आहे निक्को मिडोरी आणि इतर औषधी तुम्ही वापरले, कोमेट 56 वापरलं, ॲबामाइट वापरलं, तर तुम्हाला चांगले वाटले कोरम क्रॉप सायन्स? चांगले एकदम. धन्यवाद सुरेश भाऊ.